गरीब लोहार आणि मैना. द पुअर ब्लॅकस्मिथ अँड द मैना. घनू लोहार एका लहानशा खेड्यात राहायचा. त्याचे दुकान अगदी छोटे होते आणि तो दिवसभर गरम लोखंडावर हातोडी मारत असे. त्याला खूप कष्ट करावे लागत, पण तो गरीबच राहिला. एका उन्हाळ्याच्या दुपारी घनू कामात असताना त्याला एक मैना दिसली. तिचे नाव चिमण. चिमण खूप तहानलेली होती आणि जवळच्या पाण्याच्या डबक्याकडे पाहत होती, पण ते डबके सुकून गेले होते. घनूला चिमणची अवस्था बघवली नाही. अरे रे, बिचारी तहानलेली आहे, तो पुटपुटला. त्याने लगोलग आपल्या जेवणाच्या भांड्यातील थोडे पाणी एका लहान धातूच्या वाटीत काढले. त्याने ती वाटी हळूच एरणजवळ आणवील ठेवली. चिमण सुरुवातीला घाबरली, पण जेव्हा तिने थंड पाणी पाहिले तेव्हा ती लगेच जवळ आली आणि तृप्त होईपर्यंत प्यायली. तेव्हापासून चिमण रोज घनूच्या दुकानाजवळ यायची. कधी एरणवर बसायची तर कधी त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर. घनूला तिची सोबत खूप आवडायची. एक दिवस घनूने पाहिले की चिमण एका लहानशा दोऱ्यात अडकली आहे. तो दोरा तिच्या एका पायाला घट्ट बांधला गेला होता आणि तिला उडता येत नव्हते. घनूने आपले मोठे जाड हात खूप हळूवार केले. त्याने लोखंडाचे काम करणारी मोठी हत्यारे बाजूला ठेवली आणि एका धार नसलेल्या चमच्याने तो दोरा अलगदपणे कापला. दोऱ्यातून मुक्त झाल्यावर चिमणने आनंदात भरारी घेतली. ती खूप उंच गेली आणि घनूच्या डोक्यावर दोनदा गोल फिरली, जणू त्याला धन्यवाद म्हणत होती. मग ती दूर क्षितिजावर दिसेनाशी झाली. घनूला चिमणची आठवण येत होती. दुसऱ्याच दिवशी ती परत आली. तिच्या चोचीत एक लहान तेजस्वी खडा होता, जो सूर्याच्या किरणांत चमकत होता. तिने तो चमकणारा खडा घनूच्या एरणवर टाकला आणि दूर उडून गेली. तो खडा पडताच आजूबाजूला पडलेले घनूचे सगळे जुने लोखंड आणि भंगार सोन्यात बदलले. घनू आता श्रीमंत झाला होता, पण त्याने कधीही कोणाची मदत करायचे सोडले नाही, कारण त्याला माहीत होते, दयाळूपणा हेच खरे सोने आहे.